नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय कोविड काळातील खुब्यांचे आजार या विषयावरती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर प्रकाश पाटील. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर प्रकाश पाटील हे सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिकच्या जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कॉपिक युनिटचे प्रमुख आहेत. तसंच अनेक टोटल नी रिप्लेसमेंट, टोटल हिप रिप्लेसमेंट, तसंच ACL PCL रिकन्स्ट्रक्शनसह अनेक शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. ते UK आणि युरोपमधले प्रशिक्षित आहेत. तसंच बायलॅटरल सिंगल स्टेज जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये त्यांचा हातखंडा आहे. या सगळ्या संदर्भात आज मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. बघूया या संपूर्ण काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, उपचार कसे आहेत, हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा कोविड, आता आपण सगळेजण अजूनही नीटसे त्या सगळ्यातून बाहेर पडलेलो नाही आहोत, तरीसुद्धा या आजारामध्ये अनेक गोष्टी ज्या काही होतात, तर सांध्यांवरती पर्टिक्युलरली काही परिणाम कोविड या आजाराचा होतो का, त्या संदर्भात काय सांगताय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपला संपूर्ण देश, काय पूर्ण जगच हा कोविड ह्या आजाराने त्रासलेला आहे. कोविड ह्या आजाराचे परिणाम विशेषतः आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवरती होतो. त्याबद्दल थोडक्यात मी सांगतो. कोविड आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला ताप येतो, अंगदुखी होते आणि हळूहळू त्याचा परिणाम श्वसनावरती व्हायला लागतो, दम लागायला लागतो, ऑक्सिजनचं जे प्रमाण असतं रक्तातलं ते कमी व्हायला लागतं आणि कालांतराने जर त्यावरती व्यवस्थित अशी आपल्याला उपचार मिळाले नाही तर मृत्यू देखील हे होऊ शकतं. हे जरी असलं तरी आज आपल्या भारत सरकारने आणि त्याचबरोबर राज्य सरकारांनी कमालीची कामगिरी केलेली आहे. त्यांनी हा आजार रोखण्यामध्ये महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे काय झालं की मृत्यू दर जो आहे तो फारच नियंत्रित आलेला आहे आणि आपल्याला ह्याच्या दुष्परिणामापासून लांब ठेवलेला आहे. आता कोविडसाठी जर आपल्याला काही परिणामकारक गोष्ट करायची आहे तर त्याच्यावरती पर्याय हा वॅक्सिनेशनच आहे. वॅक्सिनेशनमुळे काय होईल की हा आजार पसरण्यापासून रोखला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर जे आपल्याला त्रिसूत्री सांगितलेलं आहे की आपल्याला मास्क वापरायचा आहे, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे आणि सॅनिटायझेशन करायचं, ह्याचं पालन तर आपल्याला करायचंच आहे. हे सर्व केल्यामुळे आपण कोविडपासून लांब राहू शकतो आणि आपल्या शरीरावरती त्याचा दुष्परिणाम होण्यापासून टाळू शकतो. आता आपण ह्या गोष्टीकडे वळूया की कोविडमुळे आपल्या सांध्यांवरती काय परिणाम होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोविड हा नोव्हेल कोरोना व्हायरस ह्याच्याने झालेला आहे आणि हा एक प्रकारचा व्हायरस आहे. ह्या व्हायरसमुळे काय होतं की सर्वप्रथम आपल्या जे मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम आहे किंवा मांसपेशी आहे त्याच्यावरती ह्याचा सर्वात पहिला परिणाम होतो आणि सेकंडरी इफेक्ट त्याचे आपल्या बोन्सवरती किंवा जॉईंट्सवरती होतो. आता हा व्हायरस असल्यामुळे काय होतो की आपले जे मांसपेशी आहे त्या दुखायला लागतात. त्या दुखल्यामुळे थकवा जाणवतो, अंगदुखी होते, स्टिफनेस येतं आणि त्याचबरोबर हा व्हायरस असल्यामुळे तो आपल्या शरीराची जी प्रतिकारशक्ती आहे किंवा इम्युन सिस्टीम आहे त्याच्यावरती ह्याचा परिणाम होतो. आता इम्युन सिस्टीमवरती हा व्हायरस ॲक्ट झाल्यामुळे काय होतं की इम्युन रेस्पॉन्स जागृत होतो आणि ह्या इम्युनॉलॉजिकल रिॲक्शनमुळे रिॲक्टिव्ह आर्थरायटिस किंवा इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस हा एक सांधेदुखीचा प्रकार आहे, हा निर्माण होतो आणि त्यामुळे काय होतं की आपले सर्व सांधे, विशेषतः आपल्या बोटाचे सांधे, मनगटाचे सांधे, खुब्याचे सांधे, गुडघ्याचे सांधे ह्यांना दुखापत होते, सूज येते, स्टिफनेस येतो आणि त्यामुळे हे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस आपल्याला सुरू होतं. त्यामुळे कोविड व्हायरसचा हा प्रमुख जो परिणाम आहे तो आपल्या मांसपेशींवरती होतो आणि सेकंडरीली तो आपल्या जॉईंट्सवरती होतो. सर, आत्ता तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याकडेच खरं तर मी येणार होतो. कोविडच्या या संपूर्णचा जो प्रभाव आहे हा सूज येणं म्हणा किंवा सांधे दुखणं म्हणा, अशा अनेक तक्रारी घेऊन पेशंट तुमच्यापर्यंत येतात. तर या तक्रारी का उद्भवतात, त्याच्या पाठीमागचं कारण काय? आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की व्हायरस जो आहे हा मांसपेशींवरती आणि सेकंडरीली आपल्या जॉईंट्सवरती इफेक्ट करतो. त्यामुळे सगळं जे लहान लहान जॉईंट्स आहेत आपल्या त्यांना सूज येणे किंवा सांधेदुखी होणे, स्टिफनेस होणे, थकवा येणं हे जाणवतो. आता ज्या पद्धतीने कोविड व्हायरस हा इम्युन सिस्टीमवरती ॲक्शन घेतो त्याच पद्धतीने ज्याची कोविडची जी ट्रीटमेंट आहे म्हणजे अँटीव्हायरल जे ट्रीटमेंट आपण देतो त्यामुळे काय होतं की शरीरामध्ये जे आपले मांसपेशी आहेत किंवा सेल्स आहेत त्यांचं डिजनरेशन होत असतं, त्यांचं ब्रेकडाऊन होत असतं
आणि हे अँटीव्हायरल जे असतात ते बेसिकली आपले DNA RNA ह्याच्यावरती त्यांचं ॲक्शन असतं आणि त्यामुळे हे मॉलिक्युल्स ब्रेकडाऊन होतात. आणि हे मॉलिक्युल्स बेसिकली प्रोटीन्स असतात आणि जेव्हा पण शरीरामध्ये प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा त्याच्यातून युरिक ॲसिड रिलीज होते. आणि कोविडमध्ये आणि अँटीव्हायरल ट्रीटमेंटमुळे एक्सेसिव्ह सेल ब्रेकडाऊन होतो आणि ह्यामुळे प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन देखील जास्त प्रमाणात होतो आणि युरिक ॲसिडचं प्रोडक्शन हे जास्त राहतं. आता हे युरिक ॲसिड जे असतं ते जाऊन जमा होतं आपल्या मांसपेशीमध्ये किंवा जॉईंट्सचे ज्या कॅप्सूल्स असतात तिथे जाऊन जमा होतो आणि त्याच्यामुळे हायपर युरिसेमिया नावाचा आजार होतो आपल्याला. आता हायपर युरिसेमिया झाल्यावरती काय होतं की जरी जॉईंट पेन नसले तरी थंडावा जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याच्यामध्ये पेन्स व्हायला लागतं, स्टिफनेस यायला लागतो, ज्याला आपण गाऊट देखील म्हणतो. त्यामुळे अँटीव्हायरल ट्रीटमेंटमुळे आणि कोविडमुळे सुद्धा जसं रिॲक्टिव्ह इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस होतं तसंच हा हायपर युरिसेमिया नावाचा प्रकार होतो आणि म्हणून आपल्या सांध्यांमध्ये सूज येते, स्टिफनेस येतो आणि ते दुखायला लागतात. त्यामुळे ह्याच्यावरची ट्रीटमेंट घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. नक्कीच सर. आता खोब्याचे आजार आणि कोविड याचा काही परस्पर संबंध आहे का असं सुद्धा वाटतं, शंका येते, तर त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? निश्चितच. जसा हा कोविड प्रामुख्याने आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवरती ॲफेक्ट करतो तसंच तो आपल्या इतर अवयवांवरती पण ॲफेक्ट करतो. आता खोब्यावरती परिणाम होतो का, तर निश्चितच ह्याचा परिणाम खोब्यावरती होतो. कारण आता इतक्यात आपण बघितलं गेलं वर्ष 2 वर्षामध्ये जशी कोविडची पहिली लाट दुसरी लाट आली त्यानंतर जे खोब्याचे आजार आहेत ते फारच जास्त वाढलेले आहेत. आता खोब्याच्या आजारासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहे. त्या अगोदर आपण हे जाणून घेऊया की खुबा हा एक्झॅक्टली कसा तयार होतो. आपला जो खुबा ज्याला आपण बॉल अँड सॉकेट नावाचा जॉईंट म्हणतो हा बेसिकली एक बॉल आणि सॉकेट अशा 2 ह्याच्याने तयार झालेला असतो. तर खुब्याचा हा जो बॉल आहे त्याच्यावरती एक कोटिंग असते, आवरण असतं ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो आणि त्याच्या खालती जे असतं तो बॉल असतो जो बोनचा असतो आणि हा जो बोनचा जो सपोर्ट जोपर्यंत चांगला असतो तोपर्यंत ह्याचं कोटिंग जे आहे ते व्यवस्थितपणे टिकलेलं राहतं. आता ह्या बोनचा जो सपोर्ट आहे तो चांगला ठेवण्यासाठी त्याला असणारा ब्लड सप्लाय हा खूप महत्त्वाचा आहे. तो काही कारणास्तवे जर बंद पडला तर मग बोनची न्यूट्रिशन्स खराब होऊन जातं आणि तो कमकुवत होतो आणि तो कोसळायला लागतो. जसं ब्रिजला पिलर्स असतात आणि जेवढे पिलर्स त्याचे स्ट्रॉंग असतात तेवढाच तो ब्रिज स्ट्रॉंग असतो, तसंच हे बोनचं जे आर्किटेक्चर जर स्ट्रॉंग नाही राहिलं तर मग हा वरचं जे कोटिंग आहे तो कोलॅप्स होईल, तो खराब होईल आणि त्यामुळे आपल्याला सांधेदुखी निर्माण होऊ शकतं. जेव्हा तो कोलॅप्स व्हायला लागतो तेव्हा ही जी कोटिंग आहे ती अशा पद्धतीने खराब होते आणि सांधा जो बॉल अँड सॉकेट टाईप ऑफ जॉईंट आहे तो ओबडखोबड होतो आणि तो दुखायला लागतो. आता ह्याच्या मागचे प्रमुख कारण जर सर्वप्रथम आपण जर म्हटलं कारण काय, तर 80% रुग्णांमध्ये काही कारणच नसतं ज्याला आपण इडिओपॅथिक एव्हियन म्हणतो. ह्याला आपण एव्हियन हा टर्मिनॉलॉजी का वापरतो, कारण ह्याला आपण एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस असं संबोधतो. एव्हॅस्क्युलर ह्या शब्दाचाच अर्थ आहे की तिथला रक्तपुरवठा बंद पडलेला आहे. तर सर्वप्रथम इडिओपॅथिक जो 80% रुग्णांमध्ये असतो. 20% जे रुग्ण ज्यांच्यामध्ये आपण काही कॉज फाइंड आउट करतो त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे आहे ते स्टिरॉइड्स आहे. स्टिरॉइड्स हा काही कारणास्तवे जसं अस्थमा असेल किंवा काही इन्फ्लेमेटरी रिॲक्शन असतील, संधिवात असेल, त्याच्यामध्ये आपण फार जास्त काळासाठी घेतो, त्याच्यामध्ये सुद्धा हा आजार निर्माण होतो. त्यानंतर जे आहे ब्लड सप्लाय बंद होण्याचे ते म्हणजे जर खुब्याला मार बसला असेल, सांधा निसटला असेल, निसटलेला सांधा आपण पुन्हा बसवतो त्यावेळीसुद्धा त्याचा रक्तपुरवठा खंडित झालेला असतो. त्यानंतर सिकल सेल ॲनेमिया किंवा अल्कोहोल हे एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे ब्लड सप्लायची जी थिकनेस आहे ती वाढते आणि त्याचं कोऑग्युलेशनवरती परिणाम होतो आणि रक्तपुरवठा बंद होतो. आणि नंतर जो आहे तो काही प्रकारचे इन्फेक्शन. आता कोविडचा आणि एव्हियनचा काय संबंध, तर कोविडमध्ये काय होतं की जी आपली ब्लड कोऑग्युलेशन किंवा रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे ती ॲक्सिलरेटेड होते, त्यामुळे रक्त लवकर गोठू शकतो, रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात आणि ह्या गुठळ्या ज्या आहेत त्या जाऊन लहान लहान रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण करतात. त्यामुळे लकवा येणे किंवा स्ट्रोक होणे, हार्ट अटॅक येणे आणि इतर अवयवांना डॅमेज होणे हे कोविडमुळे होऊ शकतात कॉम्प्लिकेशन. त्याचबरोबर बोन्स स्पेसिफिकली हिप जॉईंट तिथल्या ज्या रक्तवाहिन्या त्या चोकअप करू शकतो आणि त्यामुळे एव्हियन निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविडमध्ये आपण स्टिरॉइड्स देतो आणि हे स्टिरॉइड जर अनइंडिकेटेड किंवा खूप जास्त प्रमाणात जास्त काळासाठी दिलेले असेल तर त्याचं निश्चितच परिणाम खोब्यावरती होतो आणि त्यामुळे एव्हियन हा आजार निर्माण होतो. म्हणून कोविडमध्ये रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमुळे आणि स्टिरॉइडमुळे एव्हियन हा आजार आपल्याला दिसायला मिळतो. नक्की सर, तुम्ही बोलताना एव्हियनचा उल्लेख केला. पोस्ट कोविड एव्हियन जो आहे
या संदर्भात जर बोलायचं झालं, कारण तुम्ही आता कोविडमधल्या एव्हीएनबद्दल बोलत होता, पण पोस्ट कोविड जो आहे त्याच्यामध्ये जर आपण लक्षात यायचं असेल किंवा लक्षणं जर आपण सांगायची म्हटली त्याची, तर आपल्याला काय सांगता येईल? निश्चितच पोस्ट कोविड एव्हीएन हा बेसिकली जशी त्याची टर्मिनॉलॉजी आहे, हा कोविड रुग्ण जे आहेत, जे कोविडपासून बरे झालेले आहेत आणि त्या कोविडचा जो परिणाम शरीरावरती झाला त्याच्यामुळे होणारा आर्थरायटिस किंवा एव्हीएन, ह्याला आपण पोस्ट कोविड एव्हेस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो. ह्या सर्व रुग्णांमध्ये ही हिस्ट्री असते की पेशंट हा ॲडमिटेड असतो बऱ्याच वेळासाठी किंवा त्याच्यामध्ये इंजेक्टेबल स्टिरॉइड्स आणि नंतर ओरल स्टिरॉइड्स दिलं गेलेला असतो आणि त्याच्यामुळे हा पोस्ट कोविड आर्थरायटिस निर्माण होतो. पोस्ट कोविड आर्थरायटिस किंवा पोस्ट कोविड एव्हीएनमुळे काय होतं की जो खोब्याची जी संरचना आहे ती बदलून जाते, कोटिंग निघून जाते आणि खोबा हा झिजायला लागतो. त्यामुळे सर्वप्रथम जे लक्षणं आहेत ह्याच्यामध्ये ती म्हणजे जांघेमध्ये दुखायला लागतं, जांघेपासून ते मांडीच्या आतल्या बाजूला दुखायला लागतं. हळूहळू हे दुखणं गुडघ्यापर्यंत सुद्धा येतं. त्यामुळे काय होतं की चालायला त्रास होणं, मांडी घालून बसायला त्रास होणं, टू व्हीलरवरती पाय टाकून बसायला त्रास होणं, पायऱ्यांची चढ उतर करायला त्रास होणं, एका ठिकाणी उभं राहायला त्रास होणं आणि हळूहळू आपलं जे चाल आहे ती बदलत जाते, कारण पायाची उंची ही कमी होत जाते. त्यामुळे एव्हीएन जो आहे हा कोविडनंतर रॅपिडली प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे रेग्युलर जो एव्हीएन आहे त्याला 1-2 वर्ष लागतात, परंतु कोविडमुळे जो एव्हीएन होतो तो म्हणजे अगदी 3 महिन्यात 4 महिन्यात त्याची लक्षणं दिसायला लागतात आणि तो स्टेज 1 वरून अगदी स्टेज 4 किंवा 5 पर्यंत रॅपिडली 1-2 महिन्यातच तो प्रोग्रेस होऊ शकतो. तर हा एक टिपिकल पोस्ट कोविड एव्हीएनचं क्रोनॉलॉजी आहे. नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं डॉक्टर प्रकाश पाटील आपल्याला देत आहेत. खरं तर कोविडचे शरीरावरती होणारे जे परिणाम आहेत, मग ते कोविडच्या काळातील असतील किंवा कोविड झाल्यानंतर किंवा कोविडमधून बाहेर पडल्यानंतरसुद्धा पुढे जो काही आपल्याला प्रिकॉशन घ्यावी लागते किंवा ते जे होणारे आजार आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या खूप गांभीर्यानं त्या सगळ्याकडे बघितलं गेलं पाहिजे. कुठलीही शंका जर मनामध्ये आली तर डॉक्टरांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे, तपासणी करून घेतली पाहिजे, जेणेकरून असाध्य आजारांपर्यंत आपण पोहोचणार नाही याची काळजी घेणं हे आपल्या हातामध्ये असतं. त्याच्यामुळे या संदर्भात अधिक माहिती, मार्गदर्शन, कोणत्याही पद्धतीचा सल्ला हवा असेल तर निश्चितच आत्ता TV स्क्रीनवरती जे सरांचे नंबर सुरू आहेत या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कोविड काळातले खोब्यांचे आजार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर प्रकाश पाटील आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, आत्ता आपण ज्या आजाराविषयी बोलत होतो पोस्ट काळातील एव्हीएन, आता या संदर्भातले जे निदान आहेत किंवा उपचार जे आहेत त्याच्याविषयी सुद्धा लोकांच्या मनामध्ये शंका असते, कारण हे सगळं नवीन पद्धतीनं आपण अनुभवतोय. हे अगोदर कधी नसलेले आजार आहेत, त्याच्यामुळे तिकडे लोकांचं जास्त लक्ष असतं. त्यामुळे मग निदान कसं केलं जातं आणि त्याच्यावरचे जे उपचार आहेत ते उपचार कसे असतात त्याच्याबद्दलची क्युरिओसिटी आहे, काय सांगता येईल? निश्चितच. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविड झालेला रुग्ण आहे, हे कोविड झालेला रुग्ण आहे आणि पोस्ट कोविड त्याला आर्थरायटिस सुरू होणं किंवा जांघेमध्ये पेन येणे, त्याचबरोबर जी लक्षणं आहेत जशी मांडी घालून बसायला त्रास होणे किंवा जांघेमध्ये दुखणं, मांडीच्या आतल्या बाजूला दुखणं, ह्या लक्षणावरूनच 90% तर आपल्याला निदान होऊन जातं की हा मोस्ट प्रोबॅबली हा पोस्ट कोविड एव्हीएन आहे. परंतु जर चाचणी करायची आपण म्हटली तर त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या चाचण्या आहेत. एक म्हणजे एक्सरे आणि दुसरा म्हणजे MRI. MRI ही अशी चाचणी आहे की जी अर्ली स्टेज ऑफ एव्हीएन म्हणजे अगदी ग्रेड 1 ह्या स्टेजवरती पण आपण पिकअप करू शकतो. एक्सरेचा प्रॉब्लेम हा आहे की एक्सरेवरती थोडासा आजार वाढल्यानंतर तो आपल्याला दिसायला लागतो, म्हणजे अगदी स्टेज 3 किंवा ग्रेड 3 नंतर आपल्याला एक्सरेवरती दिसतो. त्यामुळे जेव्हा आपण MRI करतो जांघेमध्ये दुखायला लागल्यावरती तेव्हा आपल्याला त्याचं निदान हा निश्चित होतो. आता मी जसं सांगितलं की हे एव्हीएनचे बरेच स्टेजेस आहेत, म्हणजे स्टेज 1 पासून स्टेज 4-5 पर्यंत आहे. हे स्टेज कशावरती अवलंबून आहे की आपला जो बॉल आहे खुब्याचा त्याचा गोलाकार किती आहे किंवा तो कोलॅप्स किती झाला आहे त्याच्यावरती ह्याचे स्टेजिंग आहे. तर रफली आपण स्टेज 1 आणि स्टेज 3 ह्या 3 स्टेजपर्यंत काय असतो की जो गोलाकार असतो खुब्याचा हा मेंटेन्ड असतो. स्टेज 3 नंतर हा गोलाकार जो आहे तो मेंटेन राहत नाही, तो धसून जातो आणि आर्थरायटिस सुरू होते. त्यामुळे स्टेज 3 पर्यंत किंवा ग्रेड 3 पर्यंत आपण मेडिकल मॅनेजमेंट करू शकतो आणि काही ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट करू शकतो. आता मेडिकल मॅनेजमेंटमध्ये सर्वप्रथम आपल्याला पथ्य पाळायचे आहेत, म्हणजेच काय करायचे आहेत की
उकळ बसणे किंवा इंडियन टॉयलेटचा वापर आपल्याला बंद करायचा आहे, मांडी घालून बसायचं टाळायचं आहे, पायऱ्यांची विनाकारण चढ उतार टाळायची आहे, त्याचबरोबर एकाच ठिकाणी कंटिन्युअस उभं राहणं आणि वेट रिडक्शन आपल्याला मात्र करायचं आहे. टॅबलेट्समध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि बायफॉस्फोनेट्स ह्या काही टॅबलेट्स आहेत ज्याच्यानी बोनची क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि ते धसण्यापासून आपण रोखू शकतो. आता ऑपरेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये जनरली ड्रिलिंग मेकॅनिझम ही दिलेली आहे. ड्रिलिंग म्हणजे बोन ड्रिलिंग आपण म्हणतो. ह्यामध्ये काय करतो की बोनमध्ये ड्रिल करतो आणि तिथला आपण प्रेशर रिलीज करतो. ह्याच्या पलीकडे तो ड्रिल केलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण बोन ग्राफ्ट टाकतो किंवा वॅस्क्युलराइज फिब्युला टाकतो जेणेकरून तिची क्वालिटी चांगली राहील. आणि तिसरी ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ही आहे की बोन ड्रिल केल्यानंतर तिथे आपल्याच शरीरातले आपल्याच हाडातले स्टेम सेल्स आपण तिथे इंजेक्ट करतो. त्यामुळे नवीन तिथे सेल्स तयार होतील आणि बोन क्वालिटी चांगली होईल अशी आपण कल्पना करतो. ह्या तिन्ही ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट जरी असल्या तरी ह्या टाईम बाईंग प्रोसिजर्स आहेत. म्हणजे ह्याच्यामुळे हा आजार पुढे जाणार नाही असं नाही, परंतु आपण हा काही काळ आपण टिकवू शकतो तो सांधा त्याच्यावरती. परंतु तो जर आजार वाढला तर मात्र आपल्याला ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट किंवा फायनल ट्रीटमेंट जी आहे ज्याला आपण हिप रिप्लेसमेंट म्हणतो हाच एक पर्याय आपल्याला अगदी शेवटच्या स्टेजला राहतो. नक्कीच सर, तुम्ही हिप रिप्लेसमेंटचा उल्लेख केला. अनेक वेळेला हा सल्ला डॉक्टर देतात हिप रिप्लेसमेंटचा, पण मग या संपूर्ण परिस्थितीमध्ये ही हिप रिप्लेसमेंट कशा पद्धतीनं केली जाते? हिप रिप्लेसमेंट जेव्हा आपण पेशंटचं करायचं निश्चित करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायचे की त्याला त्रास त्या स्तराचा आहे का. कारण ही सर्जरी जी आहे ही तरुण वयामध्ये मोस्टली पोस्ट कोविड केली जाते. कारण बरेचसे रुग्ण हे 30शीतले 20शीतले ते 40शीतमधले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जेव्हा डिजनरेशन झालेलं असेल, MRI वरती चेंजेस असेल आणि त्याला खूप जास्त त्रास होत असेल तर आपण हिप रिप्लेसमेंट करतो. हिप रिप्लेसमेंटमध्ये आपण स्क्रीनवरती बघितलंच असेल की आपण जेव्हा पेशंट हिप रिप्लेसमेंटसाठी पोस्ट करतो तेव्हा हिप जो जॉईंट आहे खोबा तो आपण समोरून उघडतो आणि तो उघडल्यानंतर जो बॉल आहे त्याला आपण ॲड्रेस करतो, तो कट करून घेतो, त्याची साईज मेजर करतो. त्यानंतर वाटीची जी बाजू आहे ती वाटीच्या बाजूचा जो कोटिंग आहे, आवरण आहे जे खराब झालेलं आहे त्याला आपण रिम करतो किंवा खुरवडून काढतो आणि चांगल्या बोनपर्यंत पोचतो. आता त्या साईजची ॲसिटॅब्युलर शेल किंवा वाटी आपल्याला उपलब्ध असते जी आपण त्याच्यामध्ये बसवतो. आता ही वाटी दोन पद्धतीची असते, एक ते सिमेंट वापरून करतो आपण किंवा विदाऊट सिमेंट वापरून करतो. विदाऊट सिमेंट वापरून केली तर त्याच्यामध्ये आणखीन स्क्रूज असतात जे आपण त्याच्यामध्ये फिक्स करतो. ही वाटी बसवल्यानंतर त्याच्यावरती एक ॲसिटॅब्युलर शेल येतं, ॲसिटॅब्युलर लायनर म्हणतो, ते आपण त्या साईजचं बसवतो. एकदा ॲसिटॅब्युलम किंवा वाटीच्या साईडचं आपलं ऑपरेशन झालं की आपण मांडीच्या बाजूला येतो, त्या कॅनलमध्ये आपण एक स्टेम बसवतो. आता तुम्हाला जर दाखवायची झाली तर मग हे अशा पद्धतीचे आपण जी कॅनल प्रिपेअर करतो आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे आपण स्टेम बसवतो. एकदा ही स्टेम बसवली की त्याच्यावरती आपण हा बॉल आर्टिफिशियल बसवतो आणि ही जी कॅव्हिटी आपण तयार केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण हा सांधा पुन्हा त्याच्यामध्ये बसवतो. तर अशा पद्धतीने एक साधारणतः आपण हिप रिप्लेसमेंट सर्जरी करतो, ज्याच्यामध्ये मग आपण कुठला ॲप्रोच वापरतो, समोरून ओपन करतो, पाठीमागून ओपन करतो, त्याच्यावरती ती पुढे अजून डिपेंडंट आहे. आता ही सांध्यांचं जेव्हा तुम्ही हिप रिप्लेसमेंट आपण म्हणतोय तर ती जेव्हा केली जाते तेव्हा जे सांधे वापरले जातात तर त्याचे काही पुन्हा आणखीन वेगळे प्रकार असतात का? निश्चितच. आता हिप रिप्लेसमेंटमध्ये आपण जे सांधे वापरतो ते बेसिकली आपण जर सरासरी त्याला डिवाइड करायचं झालं तर एक विदेशी बनावटीचे आणि भारतीय बनावटीचे आपण सांधे त्याच्यामध्ये डिवाइड करूया. कुठल्याही बनावटीचे जरी असले तरी त्याच्यामध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे अनसिमेंटेड हिप रिप्लेसमेंट आणि दुसरं म्हणजे सिमेंटेड हिप रिप्लेसमेंट. आता अनसिमेंटेड हिप रिप्लेसमेंटमध्ये आपण काय करतो की अनसिमेंटेड हिप रिप्लेसमेंट जनरली आपण तरुण वयामध्ये करतो. ह्याच्यामध्ये काय असतं की जे सांधे आपण वापरतो त्याच्यामध्ये सिमेंट आपण वापरत नाही. ह्या सांध्यांवरती एक विशिष्ट अशी कोटिंग असते ज्याच्यावरती आपला हाड तयार होतो आणि ते त्याला घट्ट धरून ठेवतो आणि हे तरुण वयामध्ये आपण करतो. दुसरं म्हणजे सिमेंटेड हिप रिप्लेसमेंट. सिमेंटेड हिप रिप्लेसमेंटमध्ये काय करतो आपण बोन सिमेंट वापरतो आणि त्याच्यामध्ये हे सांधे बसवतो आणि ते त्याला धरून ठेवतो. हे जनरली आपण 60 नंतर वगैरे आपण करू शकतो. दोन्ही पद्धतीचे सांधे हे चांगलेच आहेत. आता सिमेंटेड किंवा अनसिमेंटेड आपण केला, जे फायनल लायनर किंवा कोटिंग जे आहे ते आपल्याला बघायचं की बॉल कुठल्या साईजचा आहे. जनरली बॉल आपल्याला 32 किंवा त्याच्या पलीकडच्या साईजचा वापरायचा आहे. जेव्हा आपण 32 साईजचा बॉल वापरू तेव्हा आपल्याला मांडी घालून बसता येऊ शकतो आणि जेव्हा आपण 32च्या पलीकडचं किंवा लार्ज हेड हिप रिप्लेसमेंट करतो तेव्हा मग आपण सिरॅमिक लायनर वापरतो. मग त्या पद्धतीने सिरॅमिक ऑन पॉली, सिरॅमिक ऑन सिरॅमिक किंवा मेटल ऑन पॉली असे आपण सांधे वापरतो. त्यामुळे तरुण वयामध्ये जेव्हा करायचं असेल तेव्हा मी सांगेल की आपण अनसिमेंटेड लार्ज हेड सिरॅमिक ऑन पॉली किंवा सिरॅमिक ऑन सिरॅमिकचा सांधा वापरायला पाहिजे.
सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. 2 प्रश्न एकत्र मी तुम्हाला विचारणार आहे. एकतर या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची एक भीती असते मनामध्ये, त्याच्यामुळे त्याच्यानंतरचं आयुष्य कसं असेल याची एक उत्सुकता किंवा त्याबद्दल एक लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. आणि जाता जाता या सगळ्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सल्ला द्याल? बऱ्याच वेळा आता जसं पोस्ट कोविडमध्ये हा एव्हियन झाला, मी मगाशी पण सांगितलं की तरुण वर्गामध्ये हा आजार निर्माण होतो. तर त्यांचा असं प्रश्न असतो की आम्ही इतक्या लवकर सर्जरी केलं तर आमचं पुढचं आयुष्य कसं राहील किंवा किती काळ हा टिकेल. तर मला सर्वांना सांगायचं आहे की आता असे सांधे उपलब्ध आहेत की जे अगदी 25-30 वर्षापर्यंत चालतात. सिरॅमिकचे आपण जे सांधे मिळतो, आणि त्यानंतर सुद्धा जर पुन्हा शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर त्याला रिव्हिजन हिप रिप्लेसमेंट म्हणतो, ते सुद्धा अवेलेबल आहे. हे लार्ज हेडचे सांधे आपण वापरल्यामुळे रुग्ण अगदी रुटीन ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं चालणं, फिरणं, पायऱ्यांची चढ उतार करणं, मांडी घालून बसणं, 2 व्हीलर 4 व्हीलर चालवणं, हे सुद्धा करू शकतो. तरुण वयामध्ये काही लोकांचे लग्न झालेले नसतात, लग्न नंतरच्या ॲक्टिव्हिटीज किंवा सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज ह्या सगळ्या पॉसिबल होतात आताच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे. त्यामुळे मला जाता जाता एवढं सांगायचं आहे की जर आपल्याला कोविड होऊन गेलेला आहे आणि कोविडनंतर जर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे लक्षणं आढळून येत आहेत की खोब्यामध्ये दुखते, जांघेमध्ये दुखते, तर मग निश्चितच आपण आपल्या जवळच्या सांधेरोपण तज्ज्ञाला भेटावं, एक्सरे किंवा MRI करून घ्यावं, आपलं कुठल्या स्टेजवरती आजार आहे ते जाणून घ्यावं आणि त्या दिशेने आपली वाटचाल करावी. आपण योग्य वेळी जर ही वाटचाल केली तर निश्चितच आपल्याला हिप रिप्लेसमेंटची वेळ पडणार नाही. आणि माझी इच्छा आहे की ह्याची वेळ कोणाला येऊ नये, परंतु जर ती आलीच तर मग त्याच्यावरती मात्र पर्याय, आपल्याला चांगले पर्याय उपलब्ध आहेत, तर त्याविषयी मनात भीती बाळगू नये. या सगळ्या संदर्भात कोणती माहिती हवी असेल, सल्ला हवा असेल तर तुम्ही डॉक्टरांना कधीही संपर्क करू शकता. स्क्रीनवरती सरांचे आत्ता नंबर सुरू आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होता इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.